नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजल्यात 8:27. आज उशीरच झाला. 8:30 म्हणजे काय लवकर नाही. रिक्षावाल्याने खरं तर 4 वाजता येऊ, पण मी सध्या काय उशीर उठवला आहे की काय हरकत नाही, पण कमीत कमी 7ला तरी यावं ऑफिस टायमिंगला, नाही का. 1.5 तास लेट ऑलरेडी. आता जस्ट चालू केलेलं आहे. CNG 200चा नाश्ता वगैरे झाला, म्हणजे टार्गेट 1600 रुपयाचं. तर बघूया पहिली ऑर्डर कुठली पडते कुठली नाही. आय होप एवढा उशीर झाला तर असं वाटतंय. काल बी असं वाटत होतं की उशीर होईल, आज बी असं वाटतं की उशीर होईल. काय काही सांगतात नाही, काय होऊ शकतं, उशीरही होऊ शकतं, काय होऊ शकतं. काल ते सांगितलं तेच रिपीट करायला काय मजा नाही आहे ना. काहीतरी नवीन बोलूया आपण. तर चला सुरू करूया आणि भेटत होतो नवीन ब्लॉगमध्ये. सॉरी, इथं खरंच नवीन झालं, इथं शेवटला असतं. अरे फ्लोमध्ये काय निघून गेलं रे, आता शिकतो जस्ट चालू केलं ब्लॉग. तर चला बघूया पहिली ऑर्डर कुठली पडते कुठली नाही. चला. चॅप्टर 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 पीपल आर व्हेरी चॅप्टर. म्हणजे एक माणूस होता, उबेरची ऑर्डर होती. त्या भाऊनी शॉर्टकट मारून 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 120ची ऑर्डर त्यांनी पार 100वर नेली. 20 रुपये वाचवले, जी की चांगली गोष्ट आहे. आणि मी जसं की त्यांना म्हणलेलं मीटरप्रमाणे जे बोलते ते 100 झालं, तर त्यांनी 100 दिले, मी 100 दिले, मी काही एक्स्ट्रा मागितलं नाही. भाऊ एकदा बोललं तर बोललं, संपलं विषय. पण बघितलं ह्याचा फायदा होत होतो. काय वेळेस काय होतं की उबेर किंवा मॅप उगाच तुम्हाला लांबून फिरत आणि त्या हिशोबाने तुम्हाला पैसे आकारले जातात. तर जे की चुकीचं गोष्ट आहे. साहजिक आहे, तुम्हाला तिथल्या लोकला तुम्हाला शॉर्टकट माहिती आहे, तुम्ही शॉर्टकटली जावा, जेणेकरून तुमचाही फायदा होईल आणि आमचाही होईल. जेणेकरून समजा मी जर उबेरचे टार्गेट मारत असेल, तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर मारायचे असतात, त्यामुळे मग पटपट ऑर्डर व्हायला पाहिजे. फायदा तुमचाही, सगळ्या गोष्टीत आमचाही आहे. तर चांगली गोष्ट आहे. पहिली ऑर्डर 120ची होती, 100 भेटले. आणि दुसरी 140ची होती, तर टोटल 240 रुपये झालेत आपले. नाही तर आता आपण आहोत. दुसरी ऑर्डर जी होती ती आपल्याला जिथं पहिली सोडली तिथनं तर एक जण भेटला. मला म्हणला कोथरूडला जायचं आहे. म्हटलं चलो, का हरकत नाही. तर आलो आपण कोथरूडला. आता कोथरूडला आहोत. एका मंगल कार्यालयाच्या तर सोडलं एकाला कस्टमरला. आज सीझन आहे वाटतं लग्नाचं. चांगली गोष्ट आहे. सीझन असले की फायदा होतो ड्रायव्हर लोकांना, की मग भाडे चांगले भेटतात. आणि आज शुक्रवार बी नवीन पिक्चर रिलीज झाला असेल, कुठला जाईल कुठला काय माहिती कुठला झाला आहे. म्हणजे की जर हाऊसफुल असेल तर त्याचाही फायदा होतो. थिएटर बाहेर थांबायचं जेव्हा चित्रपट सुटतो तेव्हा. एक ड्रायव्हर लोकांसाठी टिप आहे की सीझनच्या वेळेस मंगल कार्यालयापाशी जाऊन थांबायचं, तिथनं ऑर्डर भेटतात. किंवा चित्रपट गृह असतं तिथे प्राईड वगैरे, तिथे जाऊन थांबायचं. जेव्हा चित्रपट सुटतं तिथनं ऑर्डर भेटतात. म्हणजे जिथे त्यांना माहीत असेल नसेल त्यांना त्या साईड सांगतं, बाकी काय नाही. आणि किंवा मोठ्या सोसायटी असेल तिथे जाऊन थांबायचं, तिथनं ऑर्डर पडतात, म्हणजे पडतात. तर चांगली गोष्ट. आत्तापर्यंत 240 रुपये झाल्यात. वाजले 9:21. आणि आय होप नेक्स्ट ऑर्डर लवकरात पडावी. एक 5 मिनटात जर थांबणार आहे, तर पडली तर ठीक. तर बघू. इथनं MIT जवळ वाटतं. MITला आत्ता काय कुठल्या पडेल तर मस्त सोसायटी. इथनं नाही तर युटर्न मारून चौकट मिळणार काय फायदा. कुठेही जा, पडणार काय विषय नाही. फिरत राहू आपण, कुठं पडत. मित्रांनो, आपण आता आलो आहोत औंधला. विषय असा आहे की आज आहे गुड फ्रायडे, त्यामुळे नाही का ऑर्डर खूप कमी आहेत. लोकांना सुट्ट्या आहेत, शाळा कॉलेजेस आणि IT इंडस्ट्रीला सुट्टी वाटतं, त्यामुळं ऑर्डर पडत नाहीत. आज बऱ्याच वेळानंतर एक छोटीशी ऑर्डर भेटली, म्हणजे मीटरनी. ती बी जवळ होती. तिथनं 1-1.5 तास थांबल्यानंतर 3-4 ठिकाणं बदलल्यानंतर कुंभारवाडा, मी चालू स्टेशनला कुंभारवाड्यापासून आपली ऑर्डर पडली औंधला. मीटरने 124 रुपये झाले, जे की उबेर आणि ह्याच्यात 13 रुपयाचा फरक होता. विषय असा आहे की आत्तापर्यंत टोटल 400 रुपये झालेत आणि वाजलेत 11:07. आता जेवायचं म्हटलं तरी मला लाज वाटते, कारण कमवलेच काय आपण 400 रुपये आणि घालवायचे 100 रुपये जेवायला. तरी तास आहे अजून. 12 वाजेपर्यंतचं असतं ना आपलं. 12 वाजेपर्यंत 1001 रुपये करायचे, पण 1000 रुपये काय एका तासात होणार नाही. पण 100 तर होऊ शकतं. कट झालं कारण ऑर्डर पडलेली 100 रुपयाची, पण टच करायच्या तर इथं 4 जण आहेत, त्यांच्यापैकी कोणीतरी केलं की काय हरकत नाही. आज नशीबच नाही आपलं, काय हरकत नाही. सीझन आता जरा होईल चाल मला असं वाटतं, कारण ज्या दिवशी सुट्टी असते लोकांना, संडे असो, गुड फ्रायडे असो, काही कुठली जयंती असो, सोहळा असो, काय असो, तर त्या दिवशी विषय असा असतो की लोक सकाळची बाहेर नाही पडत.
दुपारनंतर बाहेर पडतात फिरण्यासाठी आणि सुट्टी असते त्यामुळे लोक निवांत झोपतात असा विषय. साहजिक आहे, आपण बी त्यांच्या जागी असतं असंच केलं असतं. तर बघू 12 नंतर काही चमत्कार झाला तर तोपर्यंत तर बघू. आता तासभर भूक तर अजून लागली नाही, तासभर बघू. आता इथनं हल्ला नाही कारण हे ऑर्डर ॲक्सेप्ट करायच्या अगोदर मी इतकं हिंडलो आहे ना, माझं मला माहिती आहे 10-15 किलोमीटर असंच हिंडलो येड्यात. आणि प्रत्येक 10-10 मिनिटाला चेंज करायचं एरिया. 40 रुपयाची बी ऑर्डर नव्हती पडत. किती 40 रुपये, आणि कुठल्याच तिन्ही आपल्याला नव्हतं पडत. आणि कोणाचं येत बी नव्हतं बाबा चल की चौकात जाऊ. चौकात करून बी 25-25 केलं असं तरी 100-200 झालं असते तासभरात. पण काय आता नशीबच खराब आपलं, काय करायचं, काय ना काय करू. असं काय हरकत नाही, होतं सीझन खालीवर उतरतून, कधी जास्त कधी वर. आज मग असं वाटतं 1000 रुपये झाले तर लय झाले. पण सकाळी CNG वतले 200. काल 3 कांड्या होत्या, तिसरी कांडी कधी संपली असती. पण काय सांगतात नाही, कधी बी CNG फुल ठेवायचं. कारण काय, समजा चुकून माकून एक जण एखादा आला म्हणला भाऊ मला जायचंय 30-40 किलोमीटर लांब, बर्थडे असेल किंवा लग्नाचं सीझन चालेल, लग्नाला जात असेल कुठं जाईल, तिकडनं येताना बी त्यालाच म्हणायचं सर मी थांबतो म्हणायचं, लग्न होतो पण तोपर्यंत आपण कुठं बाहेर जेवून घ्यायचं, मग त्यालाच घेऊन रिटर्न यायचं. होईल, काय बी होऊ शकतं. असे बऱ्याच वेळा झाले माझ्याबरोबर, होतात, काही विषय नाही. तर बघू आता काय होते काय नाही. माझं मी ब्लँक झाला होता सध्या तरी, कारण आतापर्यंत 500-600-700 तर झालं. पण ते 600-700 जर झाले ना, तासभर 200-300 करून 1000ची लेवल जेवण जरा कशा खाली जातं नाही का, समजून घेता. धंदा करतोय पहिल्यासारखं पगारावर कामाला नाही. पहिलं पगारावर कामाला होतो तर टवाळा क्रिकेट करायचं, टाइमपास करायचो. पण आता धंदा करतोय, बिझनेस करतोय, व्यवसाय करतोय, त्यामुळं परफॉर्मन्स चांगला देतो मी. तर बघू नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. वाजल्यात बघा किती, 11 वाजून 10 मिनटं. तर भेटूया पुढच्या ऑर्डरला, कधी पडेल ताव पडत. चला बाटली. तर मित्रांनो आपण आलो आहोत आता जेवायला मदर्स मिलच्या इकडे, जे की आपण तुम्हाला पहिले दाखवलेलं. सीन आत्ता असं आहे की ते म्हणले जेवणाला अजून 10 मिनटं लागते, भाजी बाकी, चपात्या वगैरे झाल्यात, भाजी उकळती तर थांबायला लागेल. 11 वाजून 44 मिनटं झालं. 12ला चालू होतं वाटतं. एक 10-15 मिनटं इकडे तिकडे चालायचं. 12 वाजेपर्यंत तिथे थांबायला लागेल आपल्याला. मग जेवण भेटेल. मग जेवण व्हायला 12:30 वाजतील. मग 12:30 नंतरच चालू करायला लागेल, जे की ठीक आहे. तर जेवण चांगलं भेटतं म्हणून मी थांबतो 10 मिनटं, जेवण करूया आणि भेटूया जेवणानंतर. एक ऑर्डर पडलेली आपल्याला ह्या साईडला उबेरशी, एक 5-10 मिनटात लगेच तिकडनं औंधवरनं. म्हणलं इथं आलोच आहे तर मग जेवून जाऊया. परत कुठं जेवण हुडकत बसा आहे, ते जे इथं माहिती आहे क्वालिटी आहे तर नाही का. चला जेवूया आणि भेटूया जेवण. तर मित्रांनो जस्ट जेवण झाले, वाजलेत तर बघा 12 वाजून 43 मिनटं. आता जस्ट चालू करणार आहे. 12:30 वाजता जेवण भेटलं. 10 मिनटांनी म्हणले आणि अर्धा-पाऊण तास लावला. ते काय हरकत नाही, भाजी उकळली नसेल तेव्हा जास्त उकळवली वाटतं चालायचं राहिले असेल. कारण त्यांच्याकडं तुम्हाला जसं म्हणलं की मी 4-4 भाज्या असतात, त्यामुळं वेळ लागतो की साहजिक आहे, काय हरकत नाही. पण तुम्ही असाल मग तू एवढा वेळ इथंच का थांबतात. तर विषय असं होतं की मी थंबनेल बनवतो 92 आणि 93 ब्लॉगचं, आणि जस्ट आत्ता अपलोड केलं. जेवता झालं अपलोड. 5G भाऊ, काय विषय नाही. तर चला आता बघू आता काय पडेल ते पडेल. जी मला नाही वाटत 1600 होईल, काय सांगता येत काय बी होईल. पण ऊन लय लागते. तर पुढं झाड आहेत, जरा झाडापाशी जाऊन बसतो निवांत आणि बघतो एखादी देव पावतो का, एखादी मोठी ऑर्डर पडते का नाही. चला तर मित्रांनो काय म्हणायचं तर काय सांगू, देव पावलं म्हणायचं आपल्याला. आज गुड फ्रायडे झाला आपला आज. कारण जसंच आपण त्या सावली शोधायला गेलो तर झाडाखाली झाड भेटले. आपण आपल्या एरियात आहोत, तिकडं नाही येत आत्ता, पाषाणला नाही. तिकडनं आपल्याला एक आजी भेटल्या आणि आजी म्हणले मला नरेला जायचं आहे, तिथनं एका सोसायटीला जायचं, पण नाव नाही माहिती. म्हणलं ठीक आहे, तिथं नरेपर्यंत जाऊ आणि तिकडनं फोन लावून जाऊया मग नाही का सोसायटीला. तिथं गेलो, फोन लावला समोरच्या व्यक्तीला, त्यांनी सांगितलं जवळच होतं, एक 500 मीटरवरून सोडलं त्यांना. तर मीटर त्यांचे 265 का 270 रुपये आले. ते 65 झाले. ते 5 रुपये त्यांनी जास्त तरी. म्हणलं माझ्याकडून चहा प्या, कारण व्यवस्थित वेळेवर आणलं म्हणून. ठीक आहे. आणि मला चल म्हणत होतं वरती नाही का पाणी बिणी प्यायला, ओळख वाढायला. तेवढे म्हणलं नको म्हणजे गावाकडचे आजी होते नाही का, मिळून मिसळून राहणारे आजी होते. आपल्या इथल्या नव्हतं ते, म्हणजे शहरातला नव्हतं. शहरातल्या स्टँडर्ड आजी असतात ते. किती झाले हे घ्या, चला
म्हणजे असतात शहराकडचे लोक आगाव असतात, गावाकडचे चांगले असतात, मनमिळावं असतात. त्या पार घरी बोलवत्या पाणी प्यायला, नको म्हटलं आजी पुढं जायचं म्हणलं नाही का पुढची ऑर्डर. आणि माझा नंबर घेतला, म्हणले 1-2 दिवसांनी मला परत जायचे पाषाण साईडला, जर तुम्ही इथं जवळपास असाल तर येसाल का. म्हणलं हा येईल, काय हरकत नाही. तर चांगली व्यक्ती होते, अशा चांगली व्यक्ती भेटले बरं वाटतं. तर त्यांचं झाल्यावर तिकडनं लगेच एक मीटरने भेटला सहकारनगरला. आता जस्ट त्यांना सहकारनगरला सोडलं आहे, सहकारनगरला आहोत. टोटल आता पण 900 रुपये झाल्या, वाजल्या 2:02. आय होप 900 झाले म्हणले, अजून 1600 करायचे आहेत ना, 700. 2 नंतर 700 करायचे, जरा टफच आहे. ते आजी पावल्या म्हणून झालं विषय, त्यांच्यामुळं आपले 300-400 रुपये झाले म्हणायचे. आत्ताचे 140 झाले मीटरचे. तळजाई मार्गे आलतो, आंबेबापा तळजाई. तर बघूया पुढचे 700 रुपये कसे होतात कसे नाही. आता मी लय आतमध्ये सहकारनगरला पार, तर जरा बाहेर येतो, गजानन महाराज चौकात येतो इथं, कारण लई शांतता आहे. एवढी शांतता सवय नाही मला, आणि वेळ एवढा झाला आहे की आपल्याला लवकरात लवकर 700 करायचं, त्यामुळे आपल्याला पटांगणात यावंच लागतं. मित्रांनो 2 मिनटं पूर्वी जे सांगितलेलं मी, 2 मिनटापूर्वी म्हणजे टेक घ्यायच्या अगोदर, की काही शहरातल्या आजी असतात अशा कशा म्हणून, गावाकडच्या आजी. तर आत्ता एक आजी, जसं आपण गजानन महाराज चौकात चालू तर लगेच पुढं 100-200 मीटरवर गेल्यावर एक आजी भेटल्या. शनिपारला जायचं म्हणलं, ठीक आहे. तर आत्ता मी आहे शनिपार चौकात, शनिपार चौक आहे, मारुती मंदिरच्या इथनं आतमध्ये आलं आहे. आता इथनं काय परत मागं जातच नाही, त्यामुळे पूर्ण राईटला जाऊन मंगला शनिवारवाडा दगडूशेठ कोण ना कोण भेटत RTO वाले नाही. त्या विषय असा होता की आत्ताचे जे आजी उतरली त्यांचे 60 रुपये झाले, 60 रुपये दिले त्यांनी. उतरताना त्यांनी नाही का कंगी बिंगी केली, ऑर्डर पडली ओलाची, कट झाली त्यामुळं. तर ऑर्डर काय ॲक्सेप्ट नाही झाली आपल्याकडून. ओलाची ऑर्डर कुठं पडतात एवढ्या मोठ्या, ते बी ॲक्सेप्ट व्हाय नाही, असं काय हरकत नाही. जसं मी म्हणले शहराच्या आजी असतात तसे असतात. आता ते इथं जर गाववाले आजी असतील आपले पैसे द्यायचे केले असते, पण त्यांना नाही. शहराकडच्या आज्यांना कसं शनिपारला आले, मंडईला आले, नखरा पाहिजे मला म्हणून नाही का कांगवा बिंगवा करणं. आता काय आजी बघत असेल तर म्हणतात तुम्ही असं का बोलता आम्हाला. साहजिक आहे ना, जे करायचं ते घरनं करून येणार. इथं रिक्षात कोण डोकं विचारतंय, लई लोक डेंजर आजकालची, कोण काय करेल काय सांगता येत नाही. अशा बी आजी असतात, एक आजी तशी एक आजी अशी. असं काय हरकत नाही, आपल्याला काही कॉन्ट्रोवर्सी करायची नाही, नाहीतर उगाच माणसाला आज्यांना असं कसं होतं. प्रत्येकाची समज वेगळी असते, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे आपला गमतीशीर भाग म्हणून तुमच्यावर शेअर करावा, बाकी काय नाही. तर चला पुढं जाऊया, इथं उरले लागते, कुठं तरी सावली बघून बसूया, आणि आय होप एखादी मोठी ऑर्डर पडायची. तर मित्रांनो शनिपारला होतो मग अशी आपण नाही का, शनिपारवरनं आपण गेलो रविवार पेठेत. तिकडनं तुम्हाला मी सांगितलं आहे की पोस्ट ऑफिसच्या इथनं किंवा मोबाईल गल्लीतनं जे मार्केट आहे तिथनं ऑर्डर पडतात पार्सलचे, त्या हिशोबाने गेलो आपण. आणि आपल्याला तिकडं मार्केट बी आहे, तिकडनं डायरेक्ट पॅसेंजर भेटलं आपल्याला उबरचं, ज्यांना न्यायचं होतं आपल्याला दापोलीला नाही सॉरी धानोरीवरनं अजून एक लगेच ऑर्डर पडली उबरचीच दापोलीला. आता आपण दापोलीला आलो आहोत. हे आहे दापोली पोलीस चौकी, दापोली पोलीस स्टेशनची आहोत आपण. आता एक ड्रॉप केला इथं. टोटल आत्तापर्यंत 1400 झालं, चांगली गोष्ट आहे. मला सकाळी वाटलं नव्हतं होईल. 3:56 4 वाजायला आल्यात, 4 वाजेपर्यंत 1400, नॉट बॅड. अजून 200 करायचे आहेत. आत्ता घराकडे बघायला लागेल, दापोलीवरनं घराकडे बघण्याचं म्हणजे जरा अवघडच दिसते काम. ठीक आहे, काय हरकत नाही. एक 200 रुपये करूया, जिकडे पडेल तिकडनं. मग जर घराकडं डायरेक्ट पडले तर नशीब, किंवा लांब पडले तरी जाऊया, मग तिकडनं घराकडे बघूया. हा, नाहीतर असं होईल घराकडे बघतोय 6 वाजून 7 वाजून पडणार नाही, असं होईल. तसले लपड्याची रम्मी नको आहे ना, लपड्याची रम्मी काय बोलतोय. झोपडपट्टी भाषा आहे भाव, झोपडपट्टी बिंदास सांगायचं. झोपडपट्टी व्यायचं कशाला, कोणाला गुन्हा आहे काय झोपडपट्टीत राहणं आणि जन्म घेणं. झोपडपट्टीत जन्म घेणं गुन्हा नाही, पण झोपडपट्टीत मरणं गुन्हा आहे. का
तर भाऊ तुझं आयुष्य गेलं झोपडपट्टीतच राहिला, म्हणजे प्रगती नाही केली, मग काय फायदा? प्रगती कर हे म्हणणं आहे. 46 रुपयाची ऑर्डर आहे, नको आहे मला पाहिजे ना आत्ता सध्याला 100-1 रुपयाची ऑर्डर किंवा 200 रुपयाची ऑर्डर, जे काही मला घराकडे नेलं तर दिवस पावला माझा. बघू काय होते काय. तर मित्रांनो, आपण आत्ता आहोत मंडईच्या इथे, मंडईच्या बसस्टॉपच्या इथे, आणि सीन आत्ता असं झालं आहे की आपल्याला अजून 140 रुपये कमी आहेत टार्गेटला. वाजल्यात 5:22. काय ऑपोजिट साईडलाच ऑर्डर पडलं, नको वाटायला लागलं आहे. आणि रॅपिडोचं काय आलं काय म्हणते, आज ऑर्डर नाही, सगळं उबरच्या जीवर चाललं. उबर आणि मीटरने चांगला आनंद झाला आज बघायला गेलं तर. 140 रुपये केल्याशिवाय तर घरी जाणार नाही भाऊ. आणि मंडईला म्हणलं आता घराकडेच ऑर्डर पाहिजे, तर बघू, आय होप पडेल. इथनं हलणार नाही आता मंडईवरनं. इथनं स्वारगेटला 2-3 जणांना वाटतं ते शीट भरून न्या स्वारगेटला. स्वारगेटला कोण ना कोण भेटेल, कात्रला होईल 100 रुपये. चला काहीतरी. मित्रांनो, आपली जी बाटली आहे ते ठेवायची जी जागा आहे, ते खालचं जे प्लास्टिक असतं ते तुटलेलं, खूप पूर्वी तुटलेलं, तर त्यांना रश्श्या बांधून हे केलं. आता स्टँडिंगसाठी खाली सपोर्ट केलं, आता पडणार नाही बाटली. कसं आहे आता कुठं पाहिजे तिथं ऑर्डर नाही, पण बलतीकडेच ऑर्डर पडतं आहे. स्वारगेटकडे चाललेलो, मला रश्या दिसते नाही का साईडला, म्हणलं मग बांधून टाकू थोडा आधार, कारण मग अशी बाटली अशी डायरेक्ट खाली जर पहिले जे रश्या बांधलेले ते एका साईडला जर होतं, दाखवतो थोडं. तिथं फक्त पांढरी रशी होती, ते एका साईडला दाखवते, इकडून सपोर्ट नव्हता भेटत त्याला, म्हणून हे लाल रस्सी बांधली आणि अजून एक पांढरी रस्सी बांधली. आता पूर्णपणे ग्रीप भेटते तर पूर्णपणे ग्रीप भेटलेली आहे त्याला, पण आता बाटली ठेवली की पडत नाही आहे. पहिला अशी ठेवली की पडायची बाहेर येते थोडी, आता पूर्णपणे बसलेली. तर विषय असं असतं की हे जर खालचं जे स्टँड असतं किंवा एक छोटंसं प्लास्टिक असतं, ते आपण आता लोखंडाच्या बाटल्या वापरतो आपण, बरेच जर प्लास्टिक वापरतात, त्यामुळे ते काय होत नाही. पण लोखंडाच्या वापरल्यामुळे सारखं ठेवल्यामुळं ते प्लास्टिक तुटून जातं आणि फेविक्विकने लावलेलं परत ते राहत नाही. त्यामुळे मग मी काय केलं, डोकं लावलं एकदम. खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. त्याला हे लावलं, काय म्हणतो दोरा. आणि पण आता काय आलं, ते ठेवून ते सरकायला लागलं. नायलॉनचा दोरा होता तो वाटतं, ठेवून सरकायला लागलं साईडला. त्यामुळे अजून आता 2-3 दोरा घेतला, एक पांढरी घेतली, एक लाल घेतली. कुठेही पडलेले असतात ते घ्यायचे, विकत घ्यायची गरज नाही आहे. जिथं पैसे घालायचे तिथं घालायचे, कुठं नाही घालायचे. तर बांधले आता चांगली ग्रीप भेटते. आता ते माहीत नाही ते किती दिवस तसंच राहील. जेव्हा साईडला जाईल वाचून बी देत नाही ॲड्रेस, लगेच निघून गेला, जाऊ दे कारकत आहे. आता थोडंसं वर आलं आहे, चांगली गोष्ट आहे, पण हालत नाही आहे आणि ग्रीप चांगली भेटली, ती महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण आता आहोत स्वारगेटच्या कॉर्नरला. येताना काढून भेटला नाही शेताने, म्हटलं जाऊ दे, नाही भेटत कारकत नाही आहे. गाडी उचलला हे आली, काय म्हणतात पोलिसांची नाही का, गाडी उचलला आहे. गाड्या उचलायला वाटतं हे उचली करत आहे. पण झोपटवलं होतं तेव्हा माझी बी उचलले, एकदा उचलली, तेव्हापासून नाही उचलली. तेव्हापासून मग आपल्याला कळलं कुठं लावायची कुठं नाही. येतं कुठं जायचं, राममेनागडी बिबवेडी. ओके, राममेनागडी. ओके, चला ऑर्डर पडली. तर मित्रांनो, आत्ताची जी ऑर्डर होती, वाव प्रकाश कसला भारी पडला. तर मित्रांनो, आत्ताची जी ऑर्डर होती ती उबरला 66 रुपयाची होती आणि मीटरने आलो आपण आत्ता 60 रुपये झालं. तर तुम्ही म्हणसाल मीटर खराब आहे का नाही, तर बरोबर आहे मित्र. विषय असं की ते कधी म्हटलं नाही का, डिस्टन्स कधी लांबून दाखवतं, त्यामुळे पैसे वाढतात. कस्टमरला जस्ट सोडले आणि 60 रुपयात घेतलं. जे मीटरने आले ते 6 रुपयावरचे एक्स्ट्रा जे आहे ते घेतलेले नाही आहे ते उबर. त्यामुळंच कस्टमरला सांगत असताना काय व्ह्यू येते राव, मस्त व्ह्यू येते. त्यामुळेच आम्ही नेहमी सांगत असतो की मीटरने चला, तुमचाही फायदा आहे, आमचाही फायदा आहे. बघितलं तर कस्टमरचे 6 रुपये जागेवर वाचले, 100ची नोट दिली, 40 रुपयेपर्यंत दिली. फायदा आहे का नाही. क्लिक बीट
हे काय म्हणते थंबनेल सगळे चांगलं पिक्स येतं. काय हसतं येड्या का असं काय हरकत नाही. 60 रुपये होते. 140 करायचे होतं ना आपल्याला. 80 रुपये अजून करायचे तर 80 रुपये होतील का. 100ची ऑर्डर पडलेली पण ती कोंडव्याला पडली. कोंडव्यावर आपण तिकडे नाही परवडत. त्यापेक्षा इथल्या इथे 40-40ची 2 ऑर्डर मारली तर परवडत नाही का. 6 वाजून 1 मिनिट झाल्यात. 80 रुपये करायचे तर बघू 80 रुपयाला किती वेळ लागते किती नाही. मला वाटतं असंच बडबड करत राहावं कारण व्ह्यू चांगला भेटतोय नाही का. 2-3 थंबनेलला बरंच तेवढं असं काय हरकत नाही. तर चला आता आपण आहोत रम्यनगरीला. रम्यनगरीमधनं बाहेर जाऊया बिबवेडीला आणि बघूया तिथनं ऑर्डर पडते का नाही पडते. तर मित्रांनो फायनली आपलं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. कसं बसं मरत बाबा पार्किंगला आलो आहे. 6 वाजून 17 मिनिटं झाल्यात जे की चांगली गोष्ट आहे. काल तर जरा लवकरच गेलो पण आज थोडा उशीर झाला पण ठीक आहे. लय सकाळी उशीर येऊन बी लवकर झालं. 7च्या घरात चाललं ते खूप मोठी गोष्ट आहे. आय होप आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री.